सर बिहारमध्ये आज निकाल लागलेला आहे आणि भाजप आणि एनडीएचे जे नंबर्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. काय सांगणार? मला असं वाटतं की विरोधकांनी वोट चोरीचा जो फेक नरेटिव्ह पसरवला होता त्या फेक नरेटिव्हचा सुपडा साफ या बिहारच्या जनतेने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केलेला आहे आणि त्यामुळे बिहारची निवडणूक हे फक्त ट्रेलर आहे आणि खरा पिक्चर हा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या विरोधकांना बघायला मिळणार आहे. आणि अशा प्रकारे ज्या प्रकारचे आरोप वोट चोरी संदर्भामध्ये जे करण्यात आलेले होते ते आरोप हे जनतेचा अवमान आणि अपमान करणारे आरोप होते आणि त्यामुळे जनतेने त्यांच्यावरती केलेल्या आरोपांचा बदला हा या ठिकाणी विरोधकांना घरी पाठवून हा घेतलेला आहे आणि विकासाला मत म्हणजेच एनडीएला मत हे दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीचाच भगवा झेंडा हा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकवल्याशिवाय मुंबईकर गप्प बसणार नाही. सर तेजस्वी यादव आणि राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा एका मोठ्या प्रमाणात प्रेझेंटेशन वगैरे सुद्धा दाखवलं होतं. काय वाटते आता त्यांना जे नंबर जे आहेत खूप कमी दिसत आहेत? खरं तर राहुल गांधी यांच्या बरोबर जे जे जातात ते कसे बर्बाद होतात याचं उदाहरण एका मागोमाग एक निवडणुकांच्या निकालातून आपल्याला दिसत आहे. आणि खऱ्या अर्थानं या हिंदुस्थानच्या राजकारणाचे पप्पू कोण असतील तर ते राहुल गांधी आहेत. आणि त्यामुळे तेजस्वी राहुल गांधींच्या नादाला लागले, उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या नादाला लागले आणि जे जे राहुल गांधींच्या नादाला लागले त्यांना कशा प्रकारे या देशाच्या जनतेने घरी बसवण्याचं काम केलेलं आहे याचं प्रत्यय पुन्हा एकदा बिहारच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सत्याच्या मोर्चा सुद्धा निघालेले होतं. काय वाटते आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे रिझल्ट आल्यानंतर काय? ते सत्याचा मोर्चा नसून तो असत्याचा आणि फेक नरेटिव्हचा एक तमाशा होता आणि हे आम्ही त्या दिवशीही सांगितलं होतं की हा एक तमाशा आहे, फेक नरेटिव्हचा हा तमाशा आहे. आणि हे बिहारच्या निवडणुकांमध्ये बिहारच्या जनतेने याचं सर्टिफिकेट दिलंय की सत्याचा मोर्चा हा असत्याचा फॅशन शो आणि तमाशा होता. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मुंबईकर जनता अशाच प्रकारचं उत्तर या विरोधकांना देणार आहे.